नमस्कार. तर आज सर्व मित्रमंडळी सोबत ईद हा सण उत्सव साजरा केला आणि ईद हा उत्सव साजरा केल्याच्या नंतर ऍडव्होकेट शंकरजी वानखेडे साहेब यांचा फोन आला की आपल्याला आज कुठेतरी निसर्गरम्य वातावरण पाहायला जायचं आहे. आणि त्यातच माझे मित्र कृष्णभाऊ साहने यांचा फोन आला की आपल्याला तळनेर येथील वनदेवाच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी जायचं आहे. तर हे वनदेव तळनेर भागातील डोंगराळ भागात हे देवस्थान वसलेलं आहे आणि या देवस्थानच्या दर्शनासाठी मी वकील व साहने भाऊ या ठिकाणी आले असता तर आम्ही देवाचे दर्शन घेतले आणि कृष्ण भाऊने आम्हाला सांगितले की या सर्वात डोंगराळ उंच भागावर एक पाण्याची टाकी आहे म्हणे आणि ती टाकी पाहण्यासाठी आम्ही आलो असता तर खरंच आश्चर्यचकित या ठिकाणी झालो. कारण 20 पुरुष विहीर खंदून त्या ठिकाणी पाणी राहत नाही, पण हे अति डोंगराळ भागामध्ये एक खडकाळ भागामध्ये एक जनावरांना मुख्य प्राण्यांना पाण्याची सोय देवाने व निसर्गाने या ठिकाणी केलेली आहे. एकदम खडकाळ भागात एक पाण्याच्या टाकीवानी एक टाकी या ठिकाणी आहे आणि या टाकीमध्ये एक थंडगार पाण्याची सोय या ठिकाणी निसर्गाने केलेली आहे. तर कुठेतरी निसर्ग